संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पासाठी खास आवडीचा असा आज नैवेद्य दाखवणार आहे. ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे तळणीचे मोदक. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात. एक नंबर झाला. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप. चवीनुसार मीठ आणि पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून गव्हाचं कणिक मळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो अगदी त्याच प्रकारे करायचं आहे. एक अख्खा नारळ घेतलेला आहे आणि आपण त्याचं फोडून पाणी काढून ओलं खोबरं चांगलं किसून घेतलेलं आहे. ओलं खोबरं आणि गूळ आणि सफेद ते भाजून घ्यायचे आहेत. मी तव्यावर चांगले भाजून घेतलेले आहेत स्लो गॅसवर. त्याचबरोबर खसखससुद्धा तव्यावर स्लो गॅसवर मी चांगले भाजून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये 2 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. ओलं खोबरं गूळ हे चांगलं एकजीव करायचं. जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. सफेद तीळ, खसखस हे सगळं काही एकजीव करायचं आहे सारणामध्ये. तुम्ही बघू शकता सारण किती छान झालेलं आहे. आणि अजून गोडवा येण्यासाठी वेलची पूड घालायची आहे शेवटी. तर सगळं मिक्स करा, वेलची पूड आणि सगळं सारणामध्ये एकजीव करा. आता त्याचबरोबर गव्हाची कणिक मळून घेतलेलं होतं त्याचा कणकेचा गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून चपाती अशी मोठी अशी करायची. गव्हाच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि तांब्याने आपल्याला गोलसर असा आकार द्यायचा आहे. आणि जसं आपण मोदकासाठी सुबक अशा पाकळ्या आपण तयार करतो अगदी त्याच प्रकारे करायच्या आहेत. सारण घालायचं आहे आणि सगळ्या पाकळ्या एकत्र करून त्याचं टोक बंद करायचं आहे. आता आपला तयार झालेला आहे मोदक आणि कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि त्याचं टोक खालचं तेलामध्ये घातलेलं आहे. जितके जमतील मोदक तेलामध्ये तेवढे आपण घालायचे आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे. दर 2-2 मिनिटांनी आपण तळून घ्या आणि तुम्ही बघू शकतात आपले तयार झालेले आहेत तळणीचे मोदक. अशा प्रकारे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत. मी डिशमध्ये काढून घेत आहे. सर्व